नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. देशभरात आज 77वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड होणार असून 77,000 प्रेक्षक ही परेड पाहणार आहेत. परंपरेनुसार राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत गायन आणि स्वदेशी विकसित 105 मिलीमीटर तोफांपासून 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे. या सोहळ्यादरम्यान विविध राज्यातील 30 चित्ररथांचं सादरीकरण होणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला तिरंगी रंगाची आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचा शेला परिधान करण्यात आलाय. तिरंग्याच्या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी मातेचं रूप अधिकच खुलून दिसतंय. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीनं उगवत्या सूर्याच्या साक्षीनं किल्ले विजयदुर्गवर तिरंगा फडकवण्यात आलाय. पुरातत्व विभागातर्फे दरवर्षी उगवत्या सूर्याच्या वेळी तिरंगा फडकवला जातो. सूर्य जसा वर येईल त्यावेळी तिरंगा फडकवून कर्मचारी वर्गाकडून मानवंदना दिली जाते. प्रजासत्ताक दिनाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा रंगाची आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या मनमोहक रोषणाईनं संपूर्ण प्रशासकीय इमारत उजळून निघाली आहे. या प्रकाशोत्सवाने प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहात अधिक भर घातली जाते. तळेगाव नगर परिषदेची इमारत आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. तिरंगाच्या रंगातील रोषणाईमुळे संपूर्ण नगर परिषद परिसर देशभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघालाय. प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपुरात संघ मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलंय. संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. भारत हा देश नाही तर जिवंत लोकतंत्र आहे असं महानगर संघचालक राजेश लोया म्हणाले. देशाचा 77वा प्रजासत्ताक दिन नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय. यावेळी शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आलाय. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकच्या चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून रेखाटन केलंय. देव हिरे यांनी शालेय दर्शनी फलकावर स्वर्णिम भारताच्या समृद्ध वास्तुशिल्पाचं सुंदर दर्शन घडवलंय. पुणे जिल्ह्याच्या पोलीस दलानं देशपातळीवर पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना त्यांच्या उल्लेखनीय कर्तव्यनिष्ठ आणि प्रभावी सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 89 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी शौर्य आणि सेवा पदक जाहीर झालंय. यात भंडाऱ्याच्या राज्य गुप्त वार्ता विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. भंडारा जिल्ह्याचे ते एकमेव राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक ठरले. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.